हॅलो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि खूप 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 मजेत असाल. तुम्ही जो का रिस्पॉन्स दिला ना गेल्या 2 दिवसापासून तो इतका छान होता आणि त्या सगळ्यांचे मी तुम्हाला खूप जास्त आभार मानते. कारण की तुम्ही इतके छान छान कॉमेंट्स करताय आणि लाईक्स करताय, त्या गोष्टीचं मला खूप जास्त कौतुक वाटतंय. आणि कॉमेंट्स इतक्या सुंदर येत आहे की ताई तुझा आवाज खूप छान आहे, तू खूप छान व्हिडिओज बनवते. तुमच्या ह्या छोट्या मोठ्या कॉमेंट्समुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळते. आजच्या ब्लॉगमध्ये ना एकदम वेगळा टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की बऱ्याचशा कॉमेंट्स अशा येत होत्या की ताई तुझे व्हिडिओ बघून आम्हाला खूप जास्त इन्स्पिरेशन मिळतंय आणि आम्हाला सुद्धा कॉन्टेंट क्रिएट चालू करायचं आहे. मी मागच्याच काही दिवसा अगोदर 4,000 घंट्याच्या वॉच टाईमवरती एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्याशीच रिलेटेड हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येते. जर तुमचं नवीन युट्यूब चॅनल चालू असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायचं असेल किंवा नवीन युट्यूब चॅनल तुम्हाला चालू करायचं असेल नव्याने, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही छोट्या मोठ्या टिप्स देते, जे मी ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये शिकले आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असेल तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय नोटीस करता? ज्या वेळेला आपण व्हिडिओ बघतो तर ऍटलीस्ट तो मोबाईल किंवा ते कॅमेरा स्टॅबिलिटी असायला पाहिजे. जेव्हा आपण बरेचसे व्हिडिओ असे समोर येतात की व्हिडिओ छान आहे, ते बोलताय छान, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या मोबाईलचा कॅमेरा जो शेक होत असतो. त्याच्यामुळे ते व्हिडिओ कळत न कळत लोक स्किप करत असतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मोबाईलची स्टॅबिलिटी असायला पाहिजे व्हिडिओजमध्ये. आता मी आज तुमच्यासोबत ना अगदी कमी पैशामध्ये मिळणाऱ्या वस्तू शेअर करणार आहे, कारण की ज्या वेळेला तुम्ही आहे ना कंटेंट क्रिएट करताय तर तुमची त्याच्यामध्ये आवड आहे का नाही किंवा तुमची त्याच्यामध्ये स्टेबिलिटी आहे का नाही हे तुम्हाला लक्षात येत नाही. ऍटलीस्ट 500 किंवा 700 सबस्क्रायबर होईपर्यंत तरी. तर तुम्ही अगदी सुरुवातीला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका त्याच्यामध्ये. अगदी छोट्या 500 1000 इतक्या अमाऊंट पर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात, जसं की मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन अशा वेबसाईटवरती भरपूर गोष्टी मिळतात. त्याच तुमच्यासोबत आज शेअर करावं म्हणलं, ज्या माझ्या नवीन मैत्रिणी जुळलेल्या आहे किंवा एक नवीन फॅमिली तयार झालेली, त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट जर चालू करायचं असेल तर सगळ्यात पहिली लागणारी गोष्ट म्हणजे ती की तुम्हाला एक छोटूसा ट्रायपॉड पाहिजे. सपोज तुम्ही एखादं कुकिंग चॅनल चालू करत असाल किंवा तुमचा डेली ब्लॉगिंग असेल, तुमचा कॅमेरा हा स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. सपोज तुम्ही स्वयंपाक करताय, एका हातामध्ये मोबाईल घेताय, एका हाताने भाजी मिक्स करताय किंवा स्वयंपाक करताय, तो मोबाईलचा कॅमेरा सुद्धा शेक होतोय, तो व्हिडिओ समोरच्याला सुद्धा बघायला बिलकुल चांगला वाटणार नाही. त्याच्यामुळे एक छोटंसं ट्रायपॉडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात अगोदर ना मी हा ट्रायपॉड घेतला होता. हा 150 रुपयामध्ये मला मिळाला मिशोवरती. आणि हा एकदम इझिली ॲक्सेसेबल आहे, एकदम सोपा आहे. इतकी मोठी याची लेंथ इम्प्रूव्ह होते. याला ट्रायपॉड म्हणजे 3 असे याला अँगल्स आहेत, तुम्ही कुठं पण याला उभा करू शकता. आणि त्यानंतर इथे याला अटॅचमेंट दिलेली फोन लावण्यासाठी. आता जर हा तुम्ही व्यवस्थित वापरला ना, त्याला बिलकुल काहीच होणार नाही, एकदम छान आहे. यूजला पण सोपा आहे. तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अजून एक गोष्ट, बरेचसे बायकांना रिंग लाईटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. मी सुद्धा रिंग लाईट घेतली होती. मी अगदी कमी पैशामध्ये घेतली होती. 450-500 रुपयामध्ये ऑफरमध्ये मला ती रिंग लाईट मिळाली होती. मुद्दा असा झाला की ज्या वेळेला आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो ना, तर आपल्याला रिंग लाईटच्या लाईटची काही गरज राहत नाही. माझं हे रिंग लाईटचं रिंग आहे ना, हे मी काढून ठेवलं कारण की ते बिलकुल उपयोगात येत नव्हतं. हां, पण जे स्टँड आहे ना, तो माझ्या खूप जास्त उपयोगात पडला. त्याची लेंथ खूप चांगली, क्वालिटी सुद्धा चांगली निघाली त्या स्टँडची. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आता पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं, एक तर ट्रायपॉड आणि एक रिंग लाईट. मी सुरुवातीला अगदी महागड्या इन्व्हेस्टमेंट नाही केलं, कारण की मला माहिती होतं की आपल्याला हे ॲक्सेसेबल होईल का, यूज करता येईल का आणि आपल्याला जमणार का. आता हा एक मुद्दा झाला तुमच्या लक्षात आला की जेव्हा आपण व्हिडिओ बनवतोय तर मोबाईल एकदम स्टेबल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सपोज एखाद्याच्या मोबाईलची क्लॅरिटी खूप छान असते, अगदी एकदम मस्त चालते असतं कॅमेऱ्याची क्वालिटी, पण मुद्दा असा होतो की त्यांचा अँगल चुकतो व्हिडिओ बनवण्याचा. सपोज आता ह्या बाजूला सनलाईट येते, तर मी त्या बाजूला असं उभा राहून जर का व्हिडिओ बनवला तर माझा चेहरा पूर्ण ब्लॅक येणार. तर त्या ज्या दिशेने सनलाईट आपल्या चेहऱ्यावरती येणार ना, त्या दिशेने तुम्ही मोबाईल ठेवा आणि व्हिडिओ बनवा. आता माझ्या रूममध्ये असं आहे की ही रूम अगदी छोटी आहे आणि इथं सनलाईट बिलकुल येत नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवण्यासाठी ना नॅचरल लाईट कसं यूज करणार, इथं सनलाईट तर येतच नाही. म्हणून मी घरामध्ये ना खूप जास्त मोठ्या अमाऊंटमध्ये ना लाईट लावलेली, त्याच्यामुळे एकदम छान फ्रेश लाईट येते. जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट चालू करत असाल आणि तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी सुद्धा जरी चांगली असेल, तुम्ही ॲक्च्युली हे बघा की तुमच्या मोबाईलचा अँगल कोणता घ्यायला पाहिजे. तेव्हा तुमची मोबाईलची क्वालिटी ॲज वेल ॲज व्हिडिओची क्वालिटी सुद्धा खूप जास्त इम्प्रूव्ह होईल. आणि त्याने सुद्धा तुम्हाला मदत होईल. अगदी मोठी रिंग लाईट किंवा लाईट्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज बिलकुल पडणार नाही.
तिसरी गोष्ट जेव्हा आपण व्हिडिओ बघतो, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट, सपोज एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर आहे, मला एक गोष्ट सांगा, बाहेर असेल आणि तुमच्या आवडीचा ब्लॉग तुम्ही बघताय. एखाद्या वेळेस तुम्ही नाही बघितला तरी चालेल, पण तुम्ही काय करता बाहेर असताना तो ब्लॉग ऐकत असता आणि त्याच्यातून तुम्ही जे काही नॉलेज गेन करायचंय ते करताय. तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवताना सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आवाज एकदम ट्रान्सपरंट असला पाहिजे. सपोज बरेचसे व्हिडिओ असे असतात की त्याच्यामध्ये आपण बोलतोय, फॅनचा आवाज येतोय, आजूबाजूचा आवाज येतोय, तिथं डिस्ट्रॅक्ट होतं आणि व्हिडिओ तिथं लोक बघणं स्किप करतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, कधी पण व्हॉइस ओव्हर देताय तेव्हा शांत वातावरणामध्ये द्या. आणि अजून एक सजेशन, बेटर सजेशन मी तुम्हाला देते, की एक छोटंसं माईकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अगदी 500, 400, 500 पासून माईक मिळतो. मी हा हॉलीलाईनचा माईक घेतलेला आहे. हा मला 4,500 रुपयामध्ये पडला आणि एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला हा माईक जर का घ्यायचा असेल, तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतं. अगदी एकदम भारी आहे, युजफुल आहे. याची बॅटरी क्वालिटी 6 ते 9 घंट्यापर्यंत जाते. हा माईक तुम्ही नक्की परचेस करू शकता. ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवतो ना, तर माईक किंवा आवाजाची क्वालिटी जर चांगली नसेल ना, तर कोणी व्हिडिओ बघणारच नाही. झाले 3 मुद्दे. पहिला मुद्दा झाला ट्रायपॉडचा, सेकंड आला लाईट, थर्ड वन आला हा आवाजाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही व्हिडिओज बनवू शकणार नाही. आता मी असं का बरं म्हणते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असायला पाहिजे कॅमेराला फेस करण्याचं. ठीक आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी कौशल्य, काहीतरी कला असते, ती स्वतःला रिप्रेझेंट करायला थोडासा वेळ लागतो. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जर नसला, सपोज मी समोर कॅमेरा समोर बसले, मी इकडे तिकडे बघते, तुम्ही तो माझा व्हिडिओ बघणार नाही. जितकं तुम्ही कॉन्फिडेंटली तुमचा पॉईंट तुम्ही रिप्रेझेंट करत असाल ना, तर ते प्रत्येक जण तुमचा व्हिडिओ बघणार. जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट चालू करायचं असेल, तर बाकीच्या ह्या 3 गोष्टी नसल्या तरी चालेल, ट्रायपॉड, लाईट आणि माईक. या तिन्ही गोष्टी नसल्या तरी चालेल, पण तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स असायला पाहिजे. ज्या वेळेला तुमच्यामध्ये कॉन्फिडंट असेल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ बनवू शकता. आणि बऱ्याचशा बायका मला असं कॉमेंट करताय, की आम्हाला सुद्धा कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे, पण माझं घर चांगलं नाहीये, हे चांगलं नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कधीच कोणती परिस्थिती चांगली नसते. सुरुवातीला प्रत्येकाची परिस्थिती ही खराबच असते. आपल्याला शून्यातून सुरुवात करायची असते. दिसू द्या ना, काय होणार आहे? तुमच्या घरामध्ये डबे दिसणार आहे, तुमच्या घरात फर्निचर नाही, नसू द्या. माझ्या घरात सुद्धा नाहीये. इव्हन माझ्याकडे किचन ओटा सुद्धा नाही. मी त्याच्यावरती लोखंडाचं टेबलावरती गॅस ठेवून मी स्वयंपाक करते. ठीक आहे, असेल तर असू द्या. आता ग्रो व्हायचं म्हणलं की शून्यातूनच ग्रो होणार आहे. ऑलरेडी माझा प्रिपेअर्ड बेस असेल आणि मी त्यावेळेला ग्रो होऊन तुमच्या समोर येणार, तर तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओज बघायला इतकी काही मजा येणार आहे. त्याच्यामुळे कॉन्टेंट क्रिएट जर चालू करायचं असेल, तर बिलकुल स्वतःमध्ये न्यूनगंड चालू ठेवू नका. अगदी मनापासून करा, कॉन्फिडेंट राहा. जी परिस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करा आणि नव्याने सुरुवात करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. तुम्ही तिथं क्लिक करून परचेस करू शकता. आणि नवीन कंटेंट क्रिएटर असेल तर तुम्हाला अजून काही मदत पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एकदा लाईक करा. आणि तुम्ही सगळे इतका छान प्रतिसाद देताय आणि इतके छान आणि गोड कॉमेंट्स करताय, त्यांच्या सगळ्यांचे मी परत एकदा खूप मनापासून आभार करते. मला कधीच अपेक्षा नव्हती की तुम्ही सगळेजण इतके छान पद्धतीने मला कॉमेंट करणार. परत परत मी ते याच्यामुळे बोलते की मला खूप जास्त आनंद होतोय. सगळ्यांचे परत एकदा खूप मनापासून आभार. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्ह्यूज खूप छान येत आहे, पण नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.